मित्रांनो, अजितदादा जिवंत असल्याच्या सोशल मीडियावरती अनेक बातम्या तुम्हाला पाहायला भेटत आहेत. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सगळीकडे एकच चर्चा आहे की अजितदादा जिवंत आहेत आणि अजितदादा 9 तारखेला परत येणार आहेत. आणि याच्याही पुढे जाऊन कळस म्हणजे अजितदादा परत आलेले आहेत अशा सुद्धा बातम्या आहेत. या बातम्या असण्यामागचं कारण नेमकं काय हे मात्र कळायला मार्ग नाही. मग खरंच काही लोक लगेच विश्वास ठेवतात. वर एखाद्याने बातमी दिली, यूट्यूबवर असेल, फेसबुकवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, एखाद्याने वर असं टायटल लिहायचं, अजितदादा परत आले, अजितदादा जिवंत. लोक लगेच ती बातमी बघतात, लगेच त्यावर क्लिक करतात आणि बघतात, अरे बाबा अजितदादा जिवंत कसं काय. काही असे AI द्वारे असे व्हिडिओ बनवतात आणि त्याद्वारे लगेच लोकांचा विश्वास बसतो. आणि त्यामध्ये आपल्या मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये ताबडतोब कसलीही शहनिशा न करता विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यामुळे अशा बातम्या चालतात. मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आहे. संपूर्ण महाराष्ट्र अजितदादावर खूप 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 प्रेम करतो, याबद्दल कसलीही शंका नाही. आणि अजितदादा परत यावेत हीच महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला असं वाटतं की अजितदादा परत आलेच पाहिजेत. आणि ज्यावेळेस जो कोणी अशा फेक बातम्या टाकतो, फेक न्यूज टाकतो आणि त्यावर खाली ज्या कॉमेंट येतात त्या कॉमेंटमध्ये लोक काय लिहितात, अजितदादा जिवंत आहेत, अजितदादा परत येणार आहेत, 9 तारखेला येणार आहेत. किंवा हे देवा, त्यांचा कोणी जो इष्ट देव असेल त्या देवाला प्रार्थना करतात की हे देवा आमच्या दादाला परत कर, मी देवाला नवस करतो, मी देवाला असं करतो. प्रत्येकाचा आपापला वेगवेगळा देव, मग ते आपापल्या देवाला नवस करतात आणि म्हणतात की अजितदादा यांना परत पाठवा. अशा पद्धतीची चर्चा सुरू होते. आणि मित्रांनो, यामुळे म्हणून नेमकं काय होतं की लोक त्यावर विश्वास लोकांचा पक्का होतो. बघा, 9 तारखेला काहीतरी मोठा गोंधळ महाराष्ट्रामध्ये होतोय की काय. कारण अनेक जण 9 तारखेची वाट बघून आहेत आणि 9 तारखेला 100% अजितदादा परत येणार अशी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता चर्चा पसरलेली आहे. आणि ही चर्चा वेग धरताना दिसत आहे. आणि यामुळे काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. हे नेमकं कशामुळे होत आहे. खरंच अजितदादा येणार आहेत का. 9 तारीख तर उद्याच आहे. उद्या अजितदादा खरंच येणार आहेत का. इतक्या या चर्चा का वाढलेल्या आहेत मित्रांनो. त्यांचा DNA रिपोर्ट जो आहे तो झालाय का, टेस्टिंग झालंय का. काही जण म्हणतात की DNA टेस्टिंग अजितदादा यांचं झालेलं आहे आणि ते अजितदादाच होते. मग DNA टेस्ट जर झाला असेल, ते अजितदादा असतील, तर मग परत येण्याचा, ती बॉडी जर अजितदादांचीच जर असेल तर मग अजितदादा परत येण्याचा कसलाही संबंध नाही, अजिबात नाही. आणि मग असं असताना किमान येथील मेनस्ट्रीम मीडियाने पुढं येऊन सांगणं गरजेचं आहे. सगळे जेवढे न्यूज चॅनल्स आहेत, साम TV असेल, ABP माझा असेल, सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, हे जे मेनस्ट्रीमवाले आजतक असेल, या सगळे NDTV असेल, या सगळ्यांनी येऊन समोर सांगणं गरजेचं आहे की बाबांनो असं काहीही घडलेलं नाही. TV9 असेल, या सगळ्यांनी सांगणं येऊन गरजेचं आहे की हा दादाचा DNA रिपोर्ट आहे आणि ती बॉडी दादांचीच आहे आणि ती बॉडी दादांचीच असल्यामुळे दादा परत येऊ शकत नाहीत. या चर्चेला किमान पूर्ण विराम द्या आणि दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत, हेच अंतिम सत्य आहे, हे मान्य करा लोकांनी. मग लोक मेनस्ट्रीम मीडियाने पुराव्यासह जर ही मांडणी जर केली आणि लोकांना सांगितलं तर लोक त्यावर विश्वास ठेवतील. लोक या पुरावे दाखवल्यावरही बोलतील. एवढे लोक बी येडे नाहीत. पुरावे असल्यावर नंतर लोक विश्वास ठेवतात. लोकांचा विश्वास बसेल की दादा खरंच आपल्याला आता सोडून गेलेले आहेत. आणि मग चर्चा दुसरीकडे वळेल की बाबा दादाच्या बाबतीत नेमकं काय झालं. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, अमोल मिटकरी यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आणि तुम्ही जेवढे काही खाली कॉमेंट करतात प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की अजितदादांचं नेमकं काय झालं. घातपात झाला का, 6 जण होते का 5 जण होते, अशा अनेक चर्चा आहेत. ऐनवेळी पायलट का बदलले गेले, आतापर्यंत तिथले CCTV फुटेज असतील ते फुटेज का दाखवले नाहीत, अशा अनेक चर्चा आहेत. आता छगन भुजबळ यांना सुद्धा संशय आहे. अगदी शिवसेनेमधले नेत्यांनाही संशय आहे. काही जण ते पार सुनील तटकरेंनीच मारला अशा सुद्धा चर्चा आहेत. काही जण प्रफुल्ल पटेल यांच्यावर संशय घेत आहेत. कोणी XYZ, कोणी ज्याचा आता 12 तोंड 12 चर्चा, प्रत्येक कुणाला सरकार तरी कुणाचं तोंड धरणार. एवढ्या कॉमेंटचा पाऊस, ढिगाचा पाऊस. आणि त्यामुळे किमान बातम्या देणाऱ्यांनी तरी लोकांना फसवू नये. आणि मित्रांनो, अजितदादा आता खरंच परत येणार का, जर ते सरकारने सांगणं गरजेचं आहे. आणि काल मी बातमी पाहिली की बाबा अजितदादा तर बारामतीत परत आले. अरे इतक्या खोट्या बातम्या तरी देऊ नका हो लोक. त्यामुळे काय होतं, संभ्रम अवस्था वाढत चाललेली आहे. बातम्या देताना खऱ्या बातम्या देत जा. अजितदादा परत आलेले नाहीत. परत येऊ शकतात का, कधी येऊ शकतात, जर तो DNA रिपोर्ट त्यांचा मॅच झाला नसेल किंवा केला नसेल
तर मग अजितदादा परत येण्याची चान्स आहे. परंतु जर DNA रिपोर्ट तपासला असेल, मॅच झाला असेल, ती बॉडी अजितदादांचीच आहे हे जर एकदा खात्री झाली असेल तर मात्र अजितदादा परत येण्याचा कसलाही प्रश्न उरत नाही आणि त्या चर्चेला पूर्णविराम भेटेल. परंतु हे सुद्धा सरकार का सांगत नाही मलाच काही कळायला मार्ग नाही. आणि मित्रांनो, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि यानंतर मग चर्चा उरते ती घातपाताची. परंतु आता घातपाताची चर्चा थोडी बाजूला राहिली, कारण त्याबाबत जेवढे काही प्रश्न विचारायचे ते विचारलेले आहेत. आता रोहित पवारसुद्धा त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न विचारणार आहेत. आणि आता रोहित पवार ठीक आहे, अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न विचारले, बजरंग सोनवणे यांनी विचारले, अनेकांनी तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक, काही व्हिडिओ बनवणारे, असे सगळेजण काही ना काही प्रश्न विचारत आहेत. परंतु रोहित पवार हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. रोहित पवार म्हणजे एकदम हुशार, चाणाक्ष. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर रोहित पवार यांना जर साथ दिली तर रोहित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. ती कॅपेबिलिटी रोहित पवार, ती क्षमता रोहित पवार यांच्याकडे आहे. आणि मित्रांनो, या अनुषंगाने आता अजितदादांचं महत्त्व आपल्या लोकांना कळलेलं नव्हतं, परंतु किमान आता रोहित पवार यांचं महत्त्व तरी लोकांना कळणं गरजेचं आहे आणि लोकांनी रोहित पवार यांना साथ देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला रोहित पवार मुख्यमंत्री व्हावे असं जर वाटत असेल तर मित्रांनो, पक्ष काही विचार न करता रोहित पवार जिथं कुठं जो कोणी उमेदवार देतील त्याला भरभरून मतदान देणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण आपण अजितदादांना मुख्यमंत्री होताना पाहिलं नाही, परंतु आता त्यांचं हे अपूर्ण स्वप्न रोहितदादा पवार हे मुख्यमंत्री बनून करतील आणि ते काही प्रश्न विचारणार आहेत. आणि मला तरी मी खोटं बोलण्यासाठी मी हे चॅनल उघडलं नाही मित्रांनो. माझं चॅनल हे फक्त खऱ्या बातम्या देण्यासाठी आहे. आणि हे कशा पद्धतीच्या बातम्या देतात हे लोक, त्यामुळे तुम्हाला टायटलवर हेडिंगवर तसं दिसेल. परंतु यापासून सावध राहा आणि चांगल्या ऑथेंटिक खऱ्या बातम्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, फॉलो करा, चांगल्या गोष्टींना सपोर्ट करा, चांगल्या लोकांना सपोर्ट करा. चांगले लोक कोणत्याही पक्षामधले असोत, काय भारतीय जनता पार्टी असो किंवा कोणताही पक्ष असो, हे सगळे आपलेच आहेत. आपण सगळे भाजपसुद्धा हिंदुत्ववादी आहे आणि शिवसेनासुद्धा हिंदुत्ववादी आहे. सगळे आपलेच लोक आहेत. सगळेजण गुण्या गोविंदाने राहा, असे वाद निर्माण होता कामा नाहीत. आणि अजितदादा पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा कधीच निर्माण होणार नाही असं आता लोकांना वाटत आहे. कारण जिवंत होते तोपर्यंत अजितदादांचं महत्त्व लोकांना कळलं नाही, परंतु आता अजितदादा गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रडत आहे. आणि जर जिवंतपणे अजितदादांचं महत्त्व जर कळलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री राहिले असते. आणि अजितदादांच्या ताब्यामध्ये जर किमान 5 वर्ष 10 वर्ष जर महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून वन मॅन शो जर अजितदादांचा असता तर मित्रांनो, महाराष्ट्राची बारामती झाली असती, इतका विकास झाला असता. परंतु ते घडलं नाही. आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळे अजितदादा खरंच जर परत यावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या विचारावर, त्यांच्या स्वप्नावर काम करणाऱ्या लोकांना आपण भरभरून मतदान दिलं पाहिजे. तर मित्रांनो, तुमच्या आमच्या रूपामध्ये अजितदादा 100% परत येतील, त्या विचाराने आपण चाललं पाहिजे. ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.